नमस्कार मंडळी, आज मी करणार आहे डाळिंब्यांची उसळ। मंडळी, डाळिंब्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं, त्याचबरोबर लोहाचं प्रमाणसुद्धा जास्त असतं, जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं। तर आज आपण करणार आहोत डाळिंब्यांची उसळ। तर त्यासाठी मी इथे एक दिवस डाळिंब्या भिजत घातलेल्या आणि दुसऱ्या दिवशी त्या एका कापडामध्ये गुंडाळून ठेवलेल्या, त्यामुळे याला छान मोड आलेले आहेत। आता मी त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि या डाळिंब्यांच्या उसळीसाठी मी एक वाटण करून घेणार आहे। कोकणातल्या पद्धतीने आज मी डाळिंब्यांची उसळ करणार आहे, कारण मी कोकणची आहे। तर त्यासाठी इथे मी कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक छोटा मीडियम साईजचा टोमॅटो देखील घेतलेला आहे। चला तर मग आपण आधी वाटण करून घेऊ। तर वाटण करण्यासाठी मी एका कढईमध्ये सर्वात आधी मी ओलं खोबरं भाजून घेते। तुम्हाला ओलं खोबरं आवडत नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता। मी इथे ओलं खोबरं घेतले, तर आधी आपण ते भाजून घेऊ। खोबरं भाजून झालेलं आहे। आता इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये कांदा, लसूण आणि आलं हे भाजून घेणार आहे। कांदा गुलाबीसर झाला की यामध्येच आपण कोथिंबीर घालून थोडीशी परतून घेऊ आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण थंड करून घेऊ। आता हे सगळं मी मिक्सरमधून वाटून घेते। मिश्रण वाटून झालेलं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मी मोहरी घातली आहे। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग आणि खूप सारा कढीपत्ता घातलेला आहे आणि हे सगळं मी थोडंसं परतून घेते। आता आपण यामध्ये धुतलेल्या डाळिंब्या घालून पुन्हा एकदा छान परतून घेऊ।
आता यात आवडीनुसार लाल तिखट आणि मी इथे घरगुती भाजका मसाला घातलेला आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गोडा मसाला किंवा तुम्ही जो वापरताय तो मसाला घालू शकता। आता हे थोडंसं परतून घेऊ आणि त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ वाफ येऊ देऊ। त्या झाकणावर सुद्धा पाणी घालून ठेवायचे म्हणजे भाजी खाली लागणार नाही। आता 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढून त्यामध्ये थोडंसं पाणी आणि आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते घालून थोडंसं परतून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊ। मध्ये मध्ये झाकण काढून भाजीमध्ये आवश्यकता असल्यास पाणी घालून भाजी मिक्स करून घ्यायची। डाळिंब शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे 2-3 मिनिटांनंतर झाकण काढून भाजीमध्ये पाणी घालून भाजी छान एकजीव करून घ्यायची। तर आता इथे भाजी छान शिजत आली आहे तर त्यात मी आता आवडीनुसार गूळ घालते आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालते। तर अशा प्रकारे तयार आहे आपली डाळिंब्यांची छान झणझणीत उसळ। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये।